हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तोंडी लावण्यासाठी झटपट होणारी आणि अगदी सोपी पद्धत वापरून आपण चटपटीत अशी मिरची फ्राय बनवणार आहे. ही रेसिपी माझी आई बनवते, खूप छान बनवते. हीच रेसिपी नाही तर सगळेच खूप छान बनवते. त्यामुळे तिच्याकडूनच थोडंफार मी शिकले आहे. आता ही मिरची फ्राय बनवताना सुद्धा पटकन माझ्या लक्षात आलं नाही, त्यामुळे मी तिलाच विचारून ही रेसिपी बनवलेली आहे. आणि ही मिरची फ्राय खूप छान लागते. तुम्ही ही कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. म्हणजे चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा वरण भाताबरोबर पण खूप छान लागते. चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे ही मी मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या 250 ग्रॅम एवढ्या मिरच्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान अशा लांब-लांब अशा मिरच्या आहेत. आणि या एकदम जास्त तिखटवाल्या नाहीयेत. अशा मीडियम अशा आहेत तिखट. आणि या एकदम स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि स्वच्छ कापडाने अशा पुसून घेतलेल्या एकदम कोरड्या करायच्या आहेत. म्हणजे ही मिरची फ्राय जी बनवलेली आहे ना, ती खूप दिवस टिकते मग. 8-9 दिवस तरी सहज टिकते ही. तर इथे मी ही स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे आणि अशी कोरडी करून घेतलेली आहे. आता ह्या आपण कट करून घेणार आहोत. अशा मध्ये कट करायच्या आहेत आणि असे एका मिरचीचे 2 किंवा 3 तुकडे करून घ्यायचे आहेत. एका मिरचीचे 2 असे मध्ये असे हे करून तुकडे करून 2-2 तुकडे करून घ्यायचे आहेत असे. काही जण मिरचीमध्येच असा मसाला वगैरे घालतात आणि मग ती फ्राय करतात. पण मला ही पद्धत सोपी वाटते, त्यामुळे मी अशा प्रकारेच बनवते. असे मध्ये मिरचीला असं कट करायचंय आणि मिरचीचे असे 2 तुकडे करायचे आहेत. म्हणजे मसाला सुद्धा आपण टाकला तो व्यवस्थित छान असा लागतो त्यानं. इथे आपली मिरची कट करून झालेली आहे. तर असं हे कट करून घ्यायचंय. ते एका ताटामध्ये अशी आपण काढून घेणार आहोत. ही तुम्ही एकदा करून ठेवलात ना, तर भरपूर दिवस ही आरामात अशी टिकते. फक्त याच्यामध्ये पाण्याचा असा कुठंच अंश असा राहिला नाही पाहिजे मिरचीला. एकदम पूर्ण अशी कोरडी करून घ्यायची आहे. म्हणजे हे बनवलेली मिरची फ्राय ना खूप दिवस राहते. जवळ-जवळ 8 दिवस किंवा 15 दिवस सुद्धा ही मिरची छान अशी टिकते. आता आपण मिरचीचा मसाला बनवून घेणार आहोत. इथं खोबरं घेतलेलं आहे मी किसून आणि सुकं खोबरं आहे. 1 वाटी घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा मीठ घातलेलं आहे. 4-5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी जास्त घ्यायची नाही, कमी घ्यायची आहे. फक्त अर्धा चमचा मोहरी घ्यायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता ह्याचं आपण पाणी न टाकता एकदम मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला हा मसाला करून घ्यायचा आहे. थोडं सुद्धा पाणी वापरायचं नाही त्याच्यामध्ये. आपल्याला हे असं कोरडंच फिरवून घ्यायचं आहे. तर इथं मिरचीचा हा मसाला तयार झालेला आहे. तर कढईमध्ये मी 2 छोट्या पळ्या तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आता ह्या कट करून ठेवलेल्या मिरच्या पण घालून घेणार आहोत आणि हे 4 ते 5 मिनिटं आपण असे मीडियम गॅसवरती अशी आपल्याला तळून घ्यायची आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे, वाढवायचा नाहीये. कमी गॅसवरतीच आपल्याला या मिरच्या अशा परतून घ्यायच्या आहेत. पूर्ण अशा करपवायच्या नाहीये. फक्त थोडासा आपल्याला कलर चेंज होईपर्यंत हे परतून घ्यायचे आहेत. मध्ये-मध्ये जरा थोडा वेळ थांबून हे अशा परतत राहायचे. तर बघू शकता कलर किती चेंज झालेला आहे. तर इथे आपल्याला मीडियम गॅसवरती जवळ-जवळ 4 ते 5 मिनिटं इथे लागलेली आहे ती मिरची फ्राय करायला. आता अशा आपल्याला हे तळून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आणि आता आपण जो मसाला केलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. मसाला जास्त पण मसाला करायचा नाहीये. नाहीतर या मिरचीमध्ये आपल्याला मसाला जास्त दिसतो. त्यामुळे थोडंसंच आपल्याला एकदम मसाला करून घ्यायचा आणि हा आता व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला पण हा छान असा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. परत मिरचीमध्ये मसाला टाकल्यावरती आपल्याला हे चांगलं 5 मिनिटं असं कमी गॅसवरती असं परतून घ्यायचं आहे.
आणि थोडंसं हिंग घालायचं आहे. तुम्ही हिंग अगोदर सुरुवातीला सुद्धा तेलामध्ये घातलं तरी पण चालते. आणि थोडंसं पाव चमचा आपल्याला हिंग घालून घ्यायचंय. तर बघू शकता इथं आपली ही मिरची फ्राय करून झालेली आहे. कलर बघू शकता किती चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये. आणि ही मिरची ना अशी थोड्या वेळाने अशी छान अशी कुरकुरीत पण लागते. तर आपण गॅस बंद करून हे बाजूला काढून घेतलेलं. आता एका डिश मध्ये आपण हे सर्व करून घेणार आहोत. तर बघू शकता किती छान अशी आपली ही खमंग अशी मिरची फ्राय करून झालेली आहे. तर ही पद्धत मला खूप सोपी वाटते, त्यामुळे मी या पद्धतीनेच ही मिरची बनवते आणि झटपट अशी ही होते. कधी तुम्हाला भाजीचा वगैरे कंटाळा वगैरे आला असेल तर हे असं करून ठेवलेलं असलं तर हे कधी पण आपल्याला हे चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा असं वरण भाताबरोबर वगैरे खाऊ शकतो. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हाईप सुद्धा करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.